मी अशोक लक्ष्मणराव मते, माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा बीजेपीचा उपाध्यक्ष। खडकवासला पाणलोट क्षेत्रामध्ये सुरेश पाटलांबरोबर मी 10 ते 12 वर्ष काम करीत आहे। या बाबतीमध्ये आम्ही खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काम करीत असताना शंकर लक्ष्मण रायकर हा माणूस वेळोवेळी आम्हाला त्रास देतो आणि त्याचा वडील हा धरणावरती चौकीदार असताना त्याचा फायदा घेऊन त्याने आज तिथं शासनाची 2.5 एकर शेती त्यांनी जमीन दाबलेली आहे आणि त्याच्यावरती तो पिकं घेतो आणि तिथं त्याचा गुरांचा गोठा असून गांजाचा व्यवसाय करतो। शासनाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेला आहे। शासनाच्या निदर्शनास आणून दिलेला असताना सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा करतोय, परंतु याचा विरोधामध्ये उग्र आंदोलन करून प्राणांतिक उपोषणाला बसणार आहे। जागा त्यांनी जवळजवळ 10 वर्ष त्याच्या ताब्यामध्ये जागा आहे। 10 वर्षापासून ती वेळोवेळी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलेले। तुमचा पाठपुरावा कुठपर्यंत आलेला, कुठं केलेला आहे? आम्ही याच्या वेळी अगोदर पाठपुरावा शासनाशी केला होता, पाटबंधारे खात्याशी केला होता। त्यांनी 2-3 वेळा अतिक्रमण काढलं, पण तो अतिक्रमण काढायचं म्हणजे ज्या पद्धतीत काढायला पाहिजे तसं काढलं नाही। अजितदादांच्या खानापूरच्या भेटीमध्ये सुद्धा मी त्यांच्या लक्षात आणून दिला होता प्रकार। त्यांनी सुद्धा कार्यकारी पाटबंधारे खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तो केला होता। त्याच्यानंतर ते अतिक्रमण काढलं होतं, परंतु ते ज्या पद्धतीने अतिक्रमण काढायला पाहिजे त्या पद्धतीने काढत नाही। परत तो तिथं जाऊन बसतो। तो स्थानिकच तिथे आहे, तो अम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामाला होता। त्याचे वडील पाटबंधारे खात्यामध्ये चौकीदार होता। मध्ये करायला गेल्यानंतर आमच्यासारखे कार्यकर्ते गेल्यानंतर तो आमच्यावरती खोटे केसेस करतो। त्यांच्या महिलांना आमच्यावरती सोडून त्याच्यावरती परंतु पोलीस शासन त्याच्याकडे दखल घेत नाही आणि तो प्रायव्हेट केस कोर्टामध्ये करतो।